कतारची राजधानी दोहामध्ये गेल्या आठवड्यात हमास सदस्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर काल दोहा इथं आपत्कालीन चर्चेनंतर अरब आणि मुस्लिम नेत्यांनी इस्रायलशी संबंधांचा आढावा घेण्याची मागणी केली आहे. अरब लीग आणि इस्लामिक सहकार्य संघटनेच्या संयुक्त अधिवेशनात जवळजवळ 60 देश एकत्र आले होते. त्यांनी गाझा युद्धबंदी प्रस्तावावर चर्चा करताना कतार हमास सरकार सदस्यांवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर ठोस कारवाई करण्याचा प्रयत्न केला. शिखर परिषदेच्या संयुक्त निवेदनात सर्व राज्यांना इस्रायलला पॅलेस्टिनी लोकांविरुद्धच्या कारवाया सुरू ठेवण्यापासून रोखण्यासाठी सर्व शक्य ती कायदेशीर आणि प्रभावी उपाययोजना करण्याचं आवाहन करण्यात आलं. दुसरीकडे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना पाठिंबा दिला आणि ओलिसांची सुटका आणि हमासचा विध्वंस याला प्राधान्य दिलं. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मार्को रुबियो यांच्याशी विस्तारित बैठक घेतली आणि इराण, दोहा हल्ला आणि ओलिसांच्या सुटकेच्या प्रयत्नांवर चर्चा केली.